ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं, शिवशक्ती समावेशन. परमात्मा अभिन्न असताना त्याचा शिवशक्तीशी संबंध आला कसा? ओवी आहे 44वी. शिवाचा शक्तीशी संबंध कसा आला ते ज्ञानदेव सांगत आहेत. ज्ञानदेव सांगतात, किम बहुना तिये प्रणवाक्षरी विरूढ तिये दशेची ही वैरिये शिवशक्ती. किम बहुना, ओंकारावर आरूढ होऊन विकास पावलेल्या सर्व दशा अवस्था, सर्व चराचर सृष्टी ही विभागलेली दिसत असली तरी या सर्व अवस्था दशा व त्यांच्यात भासणारे परस्पर भेद हे वस्तुतः ओंकार रूपच असतात. म्हणून ओंकार हा जसा सर्व दशांचा व अवस्थांचा वैरी असतो, त्याप्रमाणे शिवशक्ती हे मिथून देखील सर्व दशांचे अवस्थांचे अवस्थातील भेदांचे वैरीच असते. स्वामी स्वरूपानंद अभंग रूपांतरात म्हणतात, काय सांगो फार अक्षर ओंकार जेथोनी विस्तार सृष्टीचा या तयासीही सृष्टीसह वर्तमान टाकीती गिळोन शिवशक्ती. समीर गती, सोने कांती, कस्तुरी सुगंध व अग्नी उष्णता या 4 दृष्टांतानंतर ज्ञानदेवानी 5वा प्रणवाचा दृष्टांत देऊन शिवाचा शक्तीशी संबंध कसा आला, त्यांचं एकत्व कसं आहे ते स्पष्ट केलं आहे. जगाची जिये जनके असं म्हणून पहिल्या ओवीपासून ज्ञानदेवानी त्या परमात्म्यावरच शिवशक्ती कसे भासतात ती अध्यारोपाची प्रक्रिया सांगण्यास सुरुवात केली होती. त्या ओघात त्यांनी शिवशक्तीच्या संसाराचं यथार्थ चित्रण केलं. वास्तविक शिव व शक्ती ही दोघे आपल्या अधिष्ठानावर मिथ्याच भासतात. त्या शुद्ध शिवाचे अथवा पूर्ण शंभूचे ज्ञान होण्यासाठी हा शिवशक्तीचा संसार कसा चालतो त्याचे वर्णन केले. ब्रह्मांडाचा सर्व विस्तार हा शिवशक्ती रूप आहे. प्रणवाक्षरातून जो सूक्ष्म अंकुर फुटला त्या रोपाचाच गगनापर्यंत वेल गेलेला आहे. निर्गुण निराकार परब्रह्मामध्ये एकोहम बहुस्याम प्रजायेय असा जो संकल्प उठला तोच प्रणवाला बीजभूत आहे. स्वरूपावलोकनार्थ शिवशक्ती रूपाने जो प्रादुर्भाव होतो तो स्फोटरूप म्हणजे ध्वनिरूप असतो. त्याला प्रणव असे म्हणतात. ओम हे त्याचे स्वरूप आहे. त्यात अ उ म हे 3 वर्ण असून त्यात अर्धमात्रा ओतप्रत भरून राहिलेली आहे. अकार उकार आणि मकार या 3 मात्रांनी सत्व रज तम असे गुणरूप धारण केले आणि त्यापासून पुढे प्रपंच वृक्ष निर्माण झाला. त्यापैकी अर्धमात्रा हे शिवाचे स्वरूप असून सत्व रजस व तमस हे 3 गुणनिदर्शक अकारादी अनभिव्यक्त वर्ण हे शक्तीचे स्वरूप आहे. आणि त्यातून पुढे सर्व सृष्टी आकारास येते. म्हणजे सृष्टीतील सर्व नामरूपे ही शिवशक्तीच्या स्वरूपभूत प्रणवाची संतती आहे. म्हणून ज्ञानदेवाने प्रणवाक्षरी विरूढतीये असं म्हटलं आहे. शिवकल्याण स्वामी म्हणतात की एवं प्रणवाच्या ठाई हे जे विकार दशा काही हे ययासी न साहे पाही चिन्मात्रत्वे. प्रणवाच्या ठाई ही जी विकार दशा असते ती चिन्मात्राला सहन होत नसल्यामुळे शिवशक्ती त्या मूळ दशेची वैरी होतात. स्वरूपावलोकनाच्या इच्छेने मूळ परमात्म्यातून निर्माण झालेले शिवशक्ती हे युगुल विश्वाचा विकास दाखवते. मूळ बीज अभंग राहून त्या बीजाचा वृक्ष रूपाने विस्तार होतो. परा पश्यंती मध्यमा व वैखरी या 4 वाणीतील परेमध्ये प्रणव ओंकाराच्या रूपाने अलिंग म्हणजे अव्यक्त स्थितीत असतो. पश्यंतीत तो लिंग मात्र म्हणजे केवळ चिन्ह मात्र व्यक्ताव्यक्त दशेत असतो. मध्यमेत त्याला शब्द तन्मात्रेचे स्वरूप प्राप्त होते व मुखावाटे उच्चारले जाणारे शब्द ही ओंकाराचीच विविध रूपे आहेत. अशा प्रकारे ब्रह्मांडातील सर्व रूपे व सर्व नावे म्हणजे सर्व चराचर सृष्टी ही शिवशक्तीच्या स्वरूपभूत प्रणवाची संतती आहे. एकूण सर्व सृष्टी शिवशक्तींच्या स्वरूपभूत प्रणवाक्षरावर आरूढ झालेली आहे. शिवशक्तींनी या रूपांचा स्वीकार केला की मग त्यांच्यामध्ये भोग्य भोक्तृत्व रूपी व्यवहार घडतो. मग मूळची अद्वैत स्थिती असूनही ती नसल्यासारखी होते. म्हणून शिवशक्तींना आपल्या मूळ स्वरूपाच्या विरुद्ध आचरण करणारे, मूळ दशे संबंधाने वैर्यासारखी कृती करणारे असे ज्ञानदेव दशेची ये वैरिये यातून वर्णन करतात. या द्वैत भ्रमाचा नाश होण्याचा उपाय एकच, तो म्हणजे अनन्य शरणागती. म्हणून पुढे ज्ञानदेव
शिवशक्तींना अनन्य भावाने वंदन करत आहेत, तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.